कोल्हापूरमधील भाजपा कार्यकर्त्यावरील गोळीबार प्रकरण आणि गोळीबार अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचं म्हटलं जात आहे। सुपारी देऊन गोळीबार केल्याची माहिती आहे। उमरी गावात अद्याप स्मशानभूमीच नाहीये। भंडारा तालुक्याच्या उमरी गावातला हा प्रकार आहे। स्मशानभूमीकरता जागा न दिल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांनी इशारा दिलाय। सध्या नियामक मंडळाचा ठराव तयार झालेला आहे। तो ठराव त्या नियामक मंडळांनी कलेक्टर ऑफिसला देऊन कलेक्टरला हस्तांतरित जर केलं तर ती जागा कलेक्टरच्या मार्फत ग्रामपंचायतला हस्तांतरित होणार। यासाठी आम्ही खूप पाठपुरावे केलेले आहेत। पेपरला सुद्धा न्यूज यापूर्वी आलेले आहेत आणि आमची एकच मागणी आहे की बाबा जे आमचं मशानघाट आहे सोनगरसाठी ती जागा जी गोसे बाधित आहे ती जागा आम्ही मागणी करीत आहोत। सर्व गावकरी लोक आम्ही एसडीओ कडे आणि पंचायत समिती जिल्हा परिषद याच्याकडे जातो। तेव्हा आम्हाला नेहमी जातो त्या वेळेस आम्हाला फक्त आश्वासन देतात की चला बा होईल। आमचं असं म्हणणं आहे की गावोगावी तुम्ही शासन विकत घेऊन देते तशा मानेच आमच्या गावाला ती जागा शासनाने घेऊन द्यावी अशी आमची मागणी आहे। तर आमच्या मागणीचा सन्मानजनक विचार करण्यात आला नाही तर यानंतर आमच्या गावात जे कोणताही प्रेत म्हणजे मयत होईल तर ती शवयात्रा म्हणा किंवा ते प्रेत अंतिम यात्रेसाठी आम्ही कलेक्टर कार्यालयावर नेऊ आणि तिथेच ते दफन करू किंवा जाळू असा माझा निर्वाणीचा इशारा इथल्या शासन प्रशासनाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।